नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स बॅक्स न्यू ऑर्डर्स वर्थ ₹2720 कोटी अक्रॉस T&D अँड इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंट्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला 2720 कोटी रुपयांची फ्रेश ऑर्डर्स मिळाले आहे. डोमेस्टिक आणि ओव्हरसीज मार्केट दोन्ही मार्केटमधून. आणि मित्रांनो, या ऑर्डरनंतर कल्पतरू प्रोजेक्ट्स इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीला फायनान्शियल इयर 2026 जेव्हापासून सुरू झाला आहे तेव्हापासून आतापर्यंत टोटल 12,620 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. चला आता बोलूया हिंदुस्तान झिंक लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक प्लान्स फोरेज इंटू फर्टिलायझर्स प्लांट कमिशनिंग टार्गेट फॉर फायनान्शियल इयर 2027 क्वार्टर 1. तर मित्रांनो, हिंदुस्तान झिंक लिमिटेड या कंपनीचा प्लान आहे फर्टिलायझर्समध्ये फॉरेज म्हणजे एंट्री करण्याचा. आणि मित्रांनो, या कंपनीचा टार्गेट आहे याकरिता प्लांट कमिशनिंग करण्याचा कधीपर्यंत, फायनान्शियल इयर 2027च्या क्वार्टर 1 पर्यंत. आणि मित्रांनो, हा जो प्लांट कमिशनिंग होणार आहे येथे मॅन्युफॅक्चर केल्या जाईल DAP म्हणजे डाय अमोनियम फॉस्फेट आणि NPK म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस अँड पोटॅशियम फर्टिलायझर्स. चला आता बोलूया JSW ग्रुपच्या दिग्गज कंपनी JSW एनर्जी लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, JSW एनर्जी कमिशन्स 317 मेगावॅट ऑफ रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, JSW एनर्जी लिमिटेड या कंपनीने ऑगस्ट 2025 मध्ये 317 मेगावॅटची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी कमिशनिंग केली आहे. आणि मित्रांनो, यानंतर JSW एनर्जी लिमिटेडची टोटल इन्स्टॉल कॅपॅसिटी वाढून झाली आहे 13,097 मेगावॅटची. आणि मित्रांनो, या 317 मेगावॅट रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये 240 मेगावॅट हायड्रो कॅपॅसिटी आहे, 43 मेगावॅटची वाइंड आणि 34 मेगावॅटची सोलार एनर्जी कॅपॅसिटी या 317 मेगावॅटच्या रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटीमध्ये इन्क्लूड आहे. चला आता बोलूया लोधा डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट साइन ₹30,000 कोटी MOU फॉर ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क इन पलवा. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, लोधा डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीने मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये लोकेटेड असलेल्या पलवामध्ये ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्कच्या डेव्हलपमेंटसाठी MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत साईन केला आहे. आणि मित्रांनो, यामध्ये टोटल इन्व्हेस्टमेंट 30,000 कोटी रुपयांची आहे. आणि मित्रांनो, यामुळे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट 6,000 जॉब्स क्रिएट होतील अशी अपेक्षा आहे. चला आता बोलूया एशियन पेंट्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एशियन पेंट्स टू इन्व्हेस्ट ₹2,000 कोटी इन न्यू 4 लाख किलोलीटर प्लांट इन इंदोर. तर मित्रांनो, एशियन पेंट्स लिमिटेड ही कंपनी मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये न्यू प्लांट सेटअप करण्यासाठी 2,000 कोटी रुपयांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट करणार आहे. आणि मित्रांनो, हा जो नवीन प्लांट राहणार आहे एशियन पेंट्स लिमिटेडचा, हा एशियन पेंट्स लिमिटेडचा 9th प्लांट राहणार आहे. आणि मित्रांनो, हा 9th प्लांट वॉटर बेस प्लांट
राहणार आहे आणि याची कॅपॅसिटी राहणार आहे 4 लाख किलोलीटर पर एनमची। चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस इनकॉर्पोरेट जॉइंट व्हेंचर अलायन्स जिओ री इन्शुरन्स विथ अलायन्स युरोप BV। तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, ही अपडेट आधीच आलेली होती की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने अलायन्स युरोप BV सोबत जॉइंट व्हेंचरमध्ये इंडियाच्या री इन्शुरन्स मार्केटमध्ये एंट्री केली आहे। आणि मित्रांनो, आता या वीकमध्ये अपडेट आली आहे की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने अलायन्स युरोप BV सोबत इंडियामध्ये री इन्शुरन्स बिझनेस इंडियामध्ये करण्यासाठी एक जॉइंट व्हेंचर कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे। आणि मित्रांनो, ही जॉइंट व्हेंचर कंपनी 50-50% जॉइंट व्हेंचर कंपनी आहे। म्हणजे या जॉइंट व्हेंचर कंपनीमध्ये 50% हिस्सेदारी राहील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची आणि उरलेली 50% हिस्सेदारी राहणार आहे अलायन्स युरोप BVची। आणि मित्रांनो, या नवीन इनकॉर्पोरेट केले गेलेल्या कंपनीचे नाव आहे अलायन्स जिओ री इन्शुरन्स लिमिटेड, ज्याला शॉर्ट फॉर्ममध्ये AGRAL सुद्धा म्हणतात। चला आता बोलूया बजाज फिन्सर्व लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, बजाज अलायन्स ऑगस्ट अपडेट जनरल इन्शुरन्स ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम ॲट ₹2063.22 कोटी। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, बजाज फिन्सर्व लिमिटेड या कंपनीने आपल्या ऑगस्ट 2025 या महिन्याचा बिझनेस डेटा या वीकमध्ये डिस्क्लोज केला आहे। तर मित्रांनो, याचा बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा ग्रॉस डायरेक्ट प्रीमियम अंडर रिटर्न आलेला आहे ऑगस्ट 2025 या महिन्याचा 2063.22 कोटी रुपये। आणि जेव्हापासून नवीन फायनान्शियल इयर सुरू झाला आहे तेव्हापासून ऑगस्ट 2025 पर्यंत टोटल आला आहे 9335.59 कोटी रुपये। तसेच बजाज अलायन्स लाईफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा टोटल न्यू बिझनेस प्रीमियम आला आहे ऑगस्ट 2025 या महिन्यामध्ये 1484.88 कोटी रुपयांचा। आणि जेव्हापासून नवीन फायनान्शियल इयर सुरू झाला आहे तेव्हापासून ऑगस्ट 2025 पर्यंत टोटल आला आहे 4952.59 कोटी रुपये। चला आता बोलूया डिफेन्स कंपनी HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, HAL शेअर इन फोकस आफ्टर रिसिव्हिंग थर्ड GE404 इंजिन फॉर LCA Mark 1A फायटर जेट फ्रॉम द US। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। मित्रांनो, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या डिफेन्स कंपनीला युनायटेड स्टेटकडून आपल्या LCA Mark 1A कॉम्बॅक्ट एअरक्राफ्ट प्रोग्रॅमसाठी थर्ड GE404 इंजिन रिसीव्ह झाला आहे। आणि मित्रांनो, डिफेन्स ऑफिशियलने कन्फर्म केले आहे की फोर्थ इंजिन या महिन्याच्या एंड होईपर्यंत मिळू शकतो अशी अपेक्षा आहे। चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या जबरदस्त कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल। तर मित्रांनो, महाराष्ट्र इंक्स MOU विथ रिलायन्स फॉर ₹1513 कोटी फूड अँड बेवरेजेस फॅसिलिटी। तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया। तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या FMCG आर्म रिलायन्स कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडने MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र सोबत। कशासाठी? महाराष्ट्राच्या नागपूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी। आणि मित्रांनो, याकरिता 1513 कोटी रुपये इन्व्हेस्ट केल्या जाईल। तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे
आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.